शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। प्रत्येक विभागाच्या मध्ये काही ना काहीतरी विशेष आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं की क्रमयोग 18वा अध्याय 51 ते 55 श्लोक क्रमयोग. त्याच्यामध्ये कुठल्या क्रमाने एका विशिष्ट पातळीवर असलेली व्यक्ती अंतिम पातळीपर्यंत जाते त्याला क्रमयोग असं म्हणतात. कर्मयोग नाही, बरेच लोक कन्फ्युजन करतात कर्मयोग म्हणून. क्रमयोग. आणि ही क्रमयोग ही टॉपमोस्ट गोष्ट आहे भगवद्गीतेमधली. देवाला असं वाटलं की 700 श्लोक आहेत, त्या 700 श्लोकांमध्ये पाठ कोण करणार. पुढे मागे त्याला पुढचं सगळं कळत असतं देवाला, मागचं पुढचं. पुढे आपली पिढी येणार आहे त्याला माहिती आहे. त्यामुळे 700 श्लोक कोण पाठ करणार. म्हणून 5 श्लोकामध्ये त्यांनी टोटल सगळं गीतेच्या मधलं अल्टिमेट काय आहे ते त्या 5 श्लोकामध्ये सांगितलं. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य शब्दातेन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषो विदस्यच. असं ते याच्यापासून सुरुवात होती की विशुद्ध बुद्धी, शुद्ध आणि त्याच्या पलीकडे विशुद्ध. आणि तिथपर्यंत अगोदर विशुद्ध बुद्धी कशी प्राप्त व्हायची. जी काही उपासना करत आलो आपण त्याच्यातनं विशुद्ध बुद्धी प्राप्त होते. मग कुणी नामस्मरण करेल, कुणी दुसऱ्या कुठल्याही प्रकारची जी काही उपासना आपण करतो आपल्या मनाने देवाशी मन जोडलं जाणं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश. पण मन असं चांगल्या पातळीवरती राहतं. अथर्वशीर्ष म्हटलं, समजा आपल्याला अर्थ समजून म्हटलं तर जास्ती चांगलं होतं. पण अर्थ न समजता जरी म्हटलं आणि ऐकलं तरी देखील आपल्याला खूप बरं वाटतं. काहीतरी चांगलं चाललं एवढं कळतं. म्हणून विशुद्ध बुद्धी होण्याचे त्याच्यावरती संस्कार, दुसरं काय होणार. बुद्धी विशुद्ध कशाने होणार. संस्काराने विशुद्ध होते. या 5 श्लोकांच्या मध्ये भक्त्या माम अभिजानाति यावान यशास्मी सत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. आणि त्याच्यानंतर हे सुरू आहे. मत चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसे. सर्व दुर्गाणी, दुर्गा म्हणजे कठीण गोष्टी. म्हणजे मायाशी मच्चित्त होऊन जर करायला असतं सर्व दुर्गाणी म्हणजे सर्व कठीण गोष्टींच्या मधनं पार पडशील तरिष्यसे. स्त्रियांना दुर्गा असं म्हणतात. कठीण गोष्टींचं म्हणजे कठीण गोष्टीनं पार पडशील हे फक्त पुरुषांना सांगितले असं नाही. मच्चित्त सर्व दुर्गाणी म्हणजे कोणीही अवघड परिस्थिती म्हणजे सांसारिक नव्हे, आध्यात्मिक. आपल्याला नेहमी सांसारिकच परिस्थिती आठवते. नो एंट्रीतनं पोलिसांनी पकडलं. मच्चित्त सर्व दुर्गाणी असे किरकोळ किरकोळ असतं आपलं. कारण तसे आपण सामान्य माणसं. आपण काय आमदार खासदार लोक नाही.
त्यामुळे मोठ्या गोष्टी आपण करू शकत नाही, एवढ्या साध्या साध्या छोट्या गोष्टी. पण तरी आपल्याला तू खूप अडचण वाटते. कुठल्याही व्यावहारिक अडचणी संबंधित ते न सांगता, म्हणजे व्यावहारिक गोष्टी तर आहेतच, परंतु विशेष करून आध्यात्मिक उन्नत स्थिती प्राप्त होण्याच्यासाठी जसं अवघड असतं ते. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी. आणि हे जर का ऐकलं नाहीस तर बुडशील. माझं ऐकलंस तर तरशील, नाही तर बुडशील. अहंकाराने माझं ऐकलं नाहीस तर बुडशील. हे सांगून झाल्यानंतर देवाला असं वाटलं की 5 श्लोक पण खूप होतात पुढच्या पिढीला, त्यामुळे 2 श्लोकामध्ये पण भागवलं पाहिजे. म्हणून 2 श्लोक सांगितले. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. कोर ऑफ अध्यात्मशास्त्र. सर्व माणसांच्या अंतःकरणामध्ये ईश्वर आहे. अध्यात्मशास्त्राचं कोर, भारतीय संस्कृतीचं पण कोर. कारण इतर सर्व संस्कृतींच्या मध्ये देव कुठल्या तरी आकाशातल्या कोपऱ्यामध्ये बसून जग चालवतो अशी कन्सेप्ट आहे. आपली कन्सेप्ट ही आहे की तो सगळीकडे आहे. पण जो विश्वाचा नियामक देव आहे तोच प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. हृदय हा शब्द अंतःकरण या अर्थाने वापरलेला आहे. फिजिकल ऑर्गन, पंपिंग स्टेशन, हार्ट या अर्थाने ते हृदय शब्द वापरलेला नाही. म्हणजे आपल्याला ते कळतं. ईश्वर सर्वभूतानी हृदयेषु तिष्ठति. सगळ्या माणसांच्या हृदयामध्ये, म्हणजे इथं नव्हे, इथं पण आहेच आहे, पण सगळ्या माणसांच्या हृदयात. हृदयाचा अर्थ अंतःकरण. आणि अंतःकरण हा भाग इकडं असतो. ज्यांना डोकं असतं त्यांच्या तिकडं असतो. बाकीच्या लोकांच्या कुणाकुणाच्या गुडघ्यात असतं वगैरे, असं ती गोष्ट खरी नाही. डोक्यामध्ये अंतःकरण हा शब्द आपण इथं हात लावून म्हणतो की अंतःकरण, माझ्या अंतःकरणपूर्वक सांगतो म्हटल्यानंतर आपण इथं हात लावतो सर्वसाधारणपणे. कारण की भावनाचं केंद्र आपल्याला इथं आहे असं वाटतं. वस्तुतः ते तिथंच आहे. म्हणजे ब्रेनचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे आणि त्यानुसार कुठं भावनेचं केंद्र आहे वगैरे सगळं ब्रेनमध्येच आहे, इकडं वगैरे नाही आहे. पण एंडोक्राईन ग्लँडचं सिक्रिशन्स जे असतात ते ब्लडमध्ये डायरेक्ट जातात. एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे डक्टलेस ग्लँड्स, म्हणजे तिकडून त्या डक्टनी तिथपर्यंत जाण्याची पण गरज नाही. ठॅक्कन आतमध्ये जातं आणि लगेच सर्क्युलेट होऊन जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बघितलं की धडधड होते आपल्या छातीमध्ये, त्याचं कारण एंडोक्राईन ग्लँड्स. ते सिक्रिशन टाकतं त्याला, आपण तरी काय करणार. पण आपल्याला असं वाटतं की ते इथं आहे, माझं हृदय म्हणजे सगळं इथं आहे. इथं काही नाही आहे. इथं असल्यामुळे तिथून ते इकडे आहे. हृदयेश्वर याचा अर्थ अंतःकरणात, चित्तात. त्याचा अर्थ या भागामध्ये शेवटी काय की प्रिन्सिपल स्वरूपातच आहेत. मन नावाची गोष्ट सुद्धा प्रिन्सिपल या स्वरूपातच आहे. बुद्धी प्रिन्सिपल या स्वरूपातच आहे. मी प्रिन्सिपल या स्वरूपात आहे. एव्हरीथिंग. कुणाचा फोटो काढला तर त्याच्या आतमध्ये मनाचा फोटो येत नाही की आतमध्ये मनाचा फोटो वगैरे. चांगलं आहे माहिती आहे, मनाचा फोटो येत नाही, हे चांगलं आहे. माझा फोटो आला असता कितीतरी त्रास झाला असतो लोकांना. सो ग्रेट. देवाने खूप खूप आपल्याला सांभाळले. त्यातली ही एक गोष्ट की मनाचं काही कुणाला फोटो बिटो येत नाही. आणि आताच्या काळामध्ये जर का मनाचे फोटो बिटो येत असते तर व्हॉट्सअपवर सगळं जगजाहीर झालं असतं की याचं मन असं आहे म्हणून. त्यामुळे देवाने सगळ्यांना पहिल्यापासूनच सांभाळलेलं आहे. पण हृदय याचा अर्थ अंतःकरण, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या फंक्शन्स चालतात. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. हृदयामध्ये ईश्वर आहे, म्हणजे चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. शरीररूपी यंत्रावरती जीवाला आरूढ करून
तोच त्याला फिरवत असतो. हा एक भाग झाला. त्याच्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे तो हृदयात असलेला ईश्वर प्रत्येकाच्या, त्यालाच शरण जा. भगवद्गीतेचं इथं अतिशय आग्रह आहे, इतर कुठल्याही ईश्वराला शरण जाऊ नका. तुमच्या आतमध्ये असलेल्या ईश्वराला शरण जा. तम एव, त्यालाच. एव हा शब्द असा ठोका देऊन सांगतो की त्यालाच शरण जा. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यशी शाश्वत. शाश्वत स्थान तुला प्राप्त करून पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आहे ईश्वर. सगळ्या जगात आहे, पण तुला तिथे त्याचा अनुभव येऊ शकणार. त्याला शरण जा का? इतर ठिकाणी असलेल्या ईश्वराला मी का शरण जाऊ नको? अनुभव घेण्याच्यासाठी. जर तुला शरण जायचं असेल देवाला तर तुझ्या आतमध्ये ईश्वराला तू शरण जा. इतर ठिकाणी शरण जाऊ नको असं म्हणण्याचं कारण काही नाही आहे. भावनात्मक रीतीने आपल्याला एखाद्या देवता आवडत असते, त्याला आपण शरण जात असतो. विशेषतः परीक्षेच्या दिवसामध्ये आपण शरण जात असतो निरनिराळ्या देवतांना. ह्याचं नाही लागलं तर त्याचं, ह्याचं नाही लागलं तर त्याचं, म्हणून 2-4 देवतांना आपण बुक करून ठेवत असतो. पण इथं ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून तुला बाह्य कुठल्याही प्रतिमेशी जरी का भावनात्मक रीतीने तू निगडत असलास तरी देखील ते योग्य असतं. परंतु अनुभव घेण्याच्यासाठी बाह्य कुठल्या गोष्टीशी शरण जाऊन भावनात्मक शरण आणि याच्या पलीकडे ज्ञानात्मक शरण आहे. म्हणून शरण जे आहे ते वेगवेगळ्या पातळीवरचं. एक शारीरिक पातळीवरचं शरण आहे की डोके टेकले, अमुक केलं तमुक केलं वगैरे, हे शरणच आहे. दुसरी गोष्ट भावनात्मक पातळीवरचं शरण आहे. त्या भावनात्मक पातळीवरचं शरण जे आहे ते मानसिक पातळीवरती आहे. नंतर बौद्धिक पातळीवरचं शरण आहे आणि योगिक पातळीवरचं शरण. योगिक पातळीवरचं शरण म्हणजे सर्व काही मी रिलेटेड, मी नव्हे पण मी रिलेटेड सर्व गोष्टी सोडून देणे आणि तत्वाशी संबंधित होणे, हे योगिक पातळीवरचं शरण आहे की जे आपण ध्यानामध्ये करतो. ज्ञानाच्या पातळीचं शरण आहे त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोन्याला जसं शरण असतो. सोनं आणि सुवर्णमणी काही फरकच नाही आहे. एकदा आम्हाला कळलं की सोनंच आहे, मणी जरी का आकार असला तरी सोनंच आहे, त्याप्रमाणे कुठलाही आकार असला तरी देखील चैतन्य आहे, अशा प्रकारची भूमिका असणे ही ज्ञानात्मक स्थिती. म्हणून ज्ञानमय शरण जाणं म्हणजे तत्वाशी संबंधित होणे, योगमार्गानेच नव्हे अन्यथा सुद्धा तत्वसंबंधी होणे. ते जमायला लागतं. योगमार्गाने त्याची एक सिस्टीम डेव्हलप करत असतो, बिईंग विथ द सेल्फ, थोड्या वेळासाठी. पण त्याच्यानंतर त्याचं इम्प्रेशन घेऊन आपण जगामध्ये वावरत असताना वी कॅन ऑलवेज बी विथ द सेल्फ. सेल्फ म्हणजे आत्मतत्व, त्यालाच परमात्मा तत्व असं म्हटलं जातं. म्हणून योगमार्ग टू ज्ञानमार्ग अशी डायरेक्ट लिंक. आणि ज्ञानस्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पलीकडे काही गोष्ट नाही, त्याच्यानंतर काही अचिव्हमेंट नाही. म्हणून या 2 श्लोकामध्ये एव्हरीथिंग सांगून टाकलं. ईश्वर सर्वभूतानां, तुझ्या आतमध्येच आहे तो, त्यालाच शरण जा. पहिल्यांदा योगमार्गाने शरण जाणे, नंतर ज्ञानस्थिती. घटाचे नाशे गगनी गगन प्रवेश, हे अल्टिमेट. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एकदम अल्टिमेट. घट आहे, त्या घटाच्या आतमध्ये आकाश आहे. आकाश म्हणजे स्पेस. घट फुटल्यानंतर आतली स्पेस बाहेरच्या स्पेसला मिळून जाते. पण घट फुटायची पण गरज नसते. एकदा कळलं की आतली स्पेस बाहेरची स्पेस एकच आहे, त्याप्रमाणे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे. दूर जसा कुठून तरी उठून आकाशामध्ये जाऊन मिळतो, तसं आकाश काही इथून उठून आकाशाला जाऊन मिळत नाही.
तिथेच ते त्याला मिळलेलंच आहे. आपल्याला फक्त समजणं की बाह्य असलेलं चैतन्य आपल्या शरीरात असलेलं चैतन्य हे एकच आहे. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तशा प्रकारे ते ऐक्य करतं. म्हणजे अंडरस्टँडिंगच्या थ्रू, प्रक्रियेच्या थ्रू योगामध्ये होतं. पण अंडरस्टँडिंगच्या थ्रू ज्ञान, योगानेच ते ज्ञान विकसित होतं, पण अंडरस्टँडिंगच्या थ्रू. शेवटी काय असतं की ज्ञानामध्ये होतं तरी काय, अंडरस्टँडिंग वाढते, बाकी काय होतं. कुठल्याही ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये तत्व ही पूर्वापार विद्यमानच असतात. ती काय नवीन तत्व आपण निर्माण करत नाहीत. एक्झिस्टिंग जी तत्व असतात त्याच्याबद्दलचं आपलं अंडरस्टँडिंग बेटर होत जातं आणि त्यालाच आपण ज्ञान असं म्हणतो. तसंच या ईश्वर तत्वाच्या संबंधामधलं आपलं अंडरस्टँडिंग अधिकाधिक नीट होणे, आपला त्याचा संबंध काय ते समजणे आणि आपण त्याच्याशी एकरूप आहोत ही योगाच्या द्वाराने प्रचिती घेऊन ज्ञानाच्या स्थितीत जाणे. या 2 श्लोकांच्या मध्ये इच अँड एव्हरीथिंग सांगू लागलेलं, जे गीतेत संबंध 18 अध्याय सांगितलं ते. मग एवढंच करू, एवढंच करा बस. इतकं सोपं आहे. गोइंग टू सेल्फ तुम्ही करून बघा, सोपं आहे का नाही ते कळेल. कारण की त्याच्यामध्ये इतर अनंत गोष्टी मध्ये 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 येत राहतात. त्यामुळे योगिक पद्धतीने पहिल्यांदा ते अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला वेळ लागतो आणि मग त्याच्यानंतर ते एस्टॅब्लिश नॉलेज होतं. वैचारिक नॉलेज हे काही अल्टिमेट नसतं. सायन्समध्ये कसं असतं की वैचारिक नॉलेज हे अल्टिमेट गोष्ट असते सायन्समध्ये. हे तुम्हाला फॉर्म्युला पाठ झाला, कळलं अगोदरचं त्याच्या वगैरे की संपलं, अजून काही नसतं. पण इथे काय आहे की वैचारिक नॉलेज इज नॉट ऑफ एक्सपिरियन्सच्यासाठी म्हणून वैचारिक नॉलेजची आवश्यकता आहे, पण दॅट इज नॉट द अल्टिमेट थिंग. पण आपल्या फिजिकल सायन्सेसमध्ये वैचारिक नॉलेज प्राप्त झालं की दॅट इज अल्टिमेट स्टेज. त्याच्यामध्ये परत तुम्हाला त्याच्यातनं एक्सपिरियन्स करण्याचा प्रश्न नसतो. फार तर फार तुम्ही प्रयोग करता आणि का ते सुद्धा तुम्ही ऑब्जेक्टिव्हलीच पाहता, पण इथं तुम्हाला सब्जेक्टिव्हली अनुभवायला लागतं स्वतःच्या मते. म्हणून याला अंडरस्टँडिंग काय काही वेळेला ते फंक्शन्स असतात, काय काही वेळेला दृश्य एक्सपिरियन्स असतात फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये. ते आपल्याला एका लेवल ऑफ अंडरस्टँडिंगपर्यंत येतात. त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला इमॅजिनेशन वापरूनच अंडरस्टँडिंग करायला लागतं. आता ज्या वेळेला केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेला दोन्ही बाजूला जे असतात घटक, त्यांचं केमिकल कॉम्बिनेशन झाल्यानंतर एका स्टेजला ती रिॲक्शन स्टॉप होते. त्यावेळेला आता काही ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. पण ॲक्च्युअली काय घडत असतं की दोन्ही बाजू असतात आणि का दोन्ही बाजूचा रेट ऑफ रिॲक्शन सेम असतो. म्हणजे ज्याप्रमाणे इकडून तिकडे या 2 गोष्टी मिळाल्यानंतर या 2 गोष्टी होतात, त्याचा जो रेट असतो तो इकडून तिकडे असं दोन्हीचा इक्विलिब्रियम असतो. त्यामुळे तिथं चाललेलंच असतं ॲक्च्युअली, पण ते काही असं दिसत नसतं आणि त्याला आपण इमॅजिनेशनने समजून घेऊ शकतो. म्हणून एकाच लेव्हलपर्यंत दृश्य एक्सपेरिमेंटेशन याला पण लिमिटच आहे. आता उद्या समजा का कुणी म्हटलं की अणू मी बघेन आणि का अणूचं स्ट्रक्चर वगैरे, तर इट इज नॉट पॉसिबल ना. पण इमॅजिनेशन करायलाच लागतं, कॅल्क्युलेशन्स आहेत, मॅथमॅटिक्स आहे, सगळं काही त्याच्यामध्ये आहे. मग ते तिथं दाखवतात चित्रामध्ये, जसं अणुस्फोट म्हटलं की आमच्याकडे टॅक 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 सगळीकडनं अणू उडतायत वगैरे, असं भुईनळ्यासारखे असं दाखवतं. पण त्या अणूचा आकार किती हे माहिती नसल्यामुळे ते काही इमॅजिनेशन करू शकतात आणि हिंदी पिक्चरमध्ये तर काय वाटेल करू शकतात ते. म्हणून एका लेवलपर्यंत दृश्य विश्वामधनं आम्ही ते अंडरस्टँड करू शकतो, पण त्यानंतर दृश्य विश्वामधनं आम्ही अंडरस्टँडिंग नाही करू शकत. आपल्याला इंटेलिजन्सच वापरावं लागतं. तशा प्रकाराने या सर्व अंडरस्टँडिंगला
वैचारिक बैठक असण्याची आवश्यकता आहे, पण ते एक्सपिरियन्सच्या थ्रू डेव्हलप झालेली वैचारिक बैठक आणि नुसतीच असलेली वैचारिक बैठक याच्यामध्ये फरक आहे. म्हणून एक्सपिरियन्सच्या थ्रू एकदा ते एस्टॅब्लिश नॉलेज झालं की मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला त्याची त्या प्रकारच्या एक्सपिरियन्सेसची सवय लागते. प्रत्येक गोष्टीला आपल्याला आवड निर्माण होते. शांत बसण्याची पण आवड निर्माण होऊ शकते. आपल्याला कुणीतरी गप्प बस म्हटल्यानंतर आपण बसतो, ते काही शांत नसतो. आपण नुसतं गप्प बसलेलं असतो. लहानपणापासून आपल्याला शांत बसायची सवय लावतात, तसं आपण शांत बसत नाही, पण स्वतः शांत ठरवलं तर बसू शकतो. आणि त्या शांत अवस्थेमध्ये आपल्यामधल्या तत्वाची अनुभूती आपल्याला येते आणि ती स्वतःमध्येच येते. बाहेर कुठेतरी एकदम असं होत नाही, असं गीताशास्त्र सांगतं. 2 श्लोक विलक्षण महत्वाचे आहेत आणि तिसरा एक श्लोक मनमनावह मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू, हा पुढच्या वेळेला बघू आपण. हरिओम तत्सत. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.